हरे कृष्ण मित्रांनो, चैत्र महिन्यातील अमावस्या ही वर्षातील अत्यंत महत्त्वाची अमावस्या मानली जाते. कारण या अमावस्येनंतरच हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि चैत्र नवरात्रीचा शुभारंभही होतो. त्यामुळे हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर आध्यात्मिक शुद्धी आणि पितरांच्या कृपेची प्राप्ती यासाठीही अत्यंत खास मानला जातो. चैत्र अमावस्या 2026 तारीख आणि वेळ. चैत्र अमावस्या तिथीची सुरुवात 18 मार्च 2026 रोजी सकाळी 8:25 होणार आहे आणि समाप्ती 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 होणार आहे. उदयातिथीनुसार अमावस्या 19 मार्चला असल्यामुळे स्नान आणि दान यासाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा आहे. स्नान आणि दान कधी करावं? 19 मार्च रोजी ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 ते 5 हा सर्व शुभकाळ आहे. या वेळेस स्नान करून दान, जप आणि पूजा करावी. 6:52 सर्व धार्मिक कार्य पूर्ण करावे या योग्य मानले जाते. व्रत आणि पितृतर्पण कधी करावे? जर तुम्ही अमावस्येचे व्रत करत असाल तर ते 18 मार्च रोजी करावे. पितरांचे तर्पण, दीपदान आणि इतर विधी देखील 18 मार्चलाच करणे योग्य आहे. अमावस्येचे विशेष महत्त्व. या दिवशी गंगा स्नान, पितरांचे तर्पण, दान आणि जप केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. महालक्ष्मी पूजन. अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावा. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करा. श्री सूक्ताचे पठण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि घरात लक्ष्मीचे स्थिर वास्तव्य होते. पिंपळ आणि तुलसी पूजन. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दीपदान करावे. तसेच तुळशीच्या मुळाशी कच्चे दूध अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी वाढते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते. दान काय करावं? अमावस्येला खीर आणि खिरीची सामग्री, तांदूळ, दूध, साखर इत्यादी दान करणे श्रेष्ठ मानले जाते. गरजूंना अन्नदान. गाईला गूळ, चपाती, कुत्र्यांना भाकरी, कावळ्यांना अन्न देणे अत्यंत पुण्यदायी आहे. घराची स्वच्छता आणि नवरात्र तयारी. अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ करून नवरात्रासाठी तयारी ठेवावी, कारण दुसऱ्या दिवसापासून माता राणीचं आगमन होते. केस धुण्याबाबत शंका. 18 मार्च रोजी सकाळी 8:25 केस धुवू शकता. जर तसे शक्य नसेल तर 19 मार्च नवरात्रीचा पहिला दिवस केस धुणेही योग्य मानले जाते. मित्रांनो, अमावस्या ही केवळ एक तिथी नाही आहे, तर आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि नवीन वर्षासाठी सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा एक पवित्र दिवस आहे.